नमस्कार मित्रांनो. समजा तुम्ही फायर अचीव केला आहे किंवा तुम्ही रिटायरमेंटच्या अगदी जवळ पोहोचला आहात आणि आज तुमच्याकडे 1 कोटीचा म्युच्युअल फंड कॉर्पस तयार आहे. आता प्रश्न असा आहे की हा कॉर्पस फक्त पडून राहणार का की तो तुम्हाला दर महिन्याला कॅश फ्लो सुद्धा देऊ शकेल? आणि जर देऊ शकत असेल तर किती? 30,000, 50,000, 70,000 की त्याहून जास्त? आज आपण अशाच काही हायब्रिड म्युच्युअल फंड बद्दल बोलणार आहोत ज्यांनी IDCW म्हणजेच इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विड्रॉवल पर्यायामध्ये हिस्टॉरिकली नियमित पेआउट दिलेले आहेत. पण पुढे जाण्यापूर्वी 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे IDCW पेआउट कधीही गॅरंटीड नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले फंड कोणत्याही रँकिंग, रेकमेंडेशन आणि इन्व्हेस्टमेंट ॲडवाईससाठी निवडलेले नाहीत. हे फंड्स फक्त IDCW पेआउट हिस्ट्री समजावून सांगण्यासाठी उदाहरण म्हणून वापरलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम बघूयात निपॉन इंडिया बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. हा एक फंड बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आहे, म्हणजे मार्केटच्या परिस्थितीनुसार इक्विटी आणि डेप्टमध्ये ॲलोकेशन यामध्ये नेहमी बदलत राहते. हिस्टॉरिकल IDCW पेआउट पॅटर्न पाहिला तर काही कालावधीत 1 कोटीच्या कॉर्पसवर साधारण 60 ते 70,000 पर्यंत मंथली पेआउट दिसून आलेले आहेत. हा फंड अशा इन्व्हेस्टरसाठी उपयुक्त ठरू शकतो ज्यांना ग्रोथ आणि स्टॅबिलिटी दोन्हीचा बॅलन्स हवा असतो. मात्र मार्केट रिस्क आणि IDCW पेआउटमध्ये बदल होण्याचा धोका हा नेहमीच असतो. आता बघूयात आजचा दुसरा फंड, बंधन ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड. हा ॲग्रेसिव्ह हायब्रिड कॅटेगरीमधील फंड आहे, त्यामुळे इक्विटी एक्सपोजर ह्या फंडमध्ये तुलनेने हे जास्त असते. हिस्टॉरिकल पेआउट पॅटर्ननुसार काही कालावधीत 1 करोड कॉर्पसवर साधारण 75,000च्या आसपास मंथली पेआउट दिसून आलेले आहे. ग्रोथ आणि इन्कम दोन्ही शोधणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी हा फंड अभ्यास करण्यासारखा असू शकतो. मात्र इक्विटी एक्सपोजर जास्त असल्यामुळे व्होलॅटिलिटी देखील या फंडमध्ये जास्त असू शकते. आजचा तिसरा फंड आहे HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमधला हा एक लोकप्रिय फंड आहे. हिस्टॉरिकल पेआउट डेटानुसार काही कालावधीतच 1 कोटीच्या कॉर्पसवर साधारण 60 ते 65,000 पर्यंत मंथली पेआउट दिसून आलेले आहे. हा फंड तुलनेने बॅलन्स्ड अप्रोच शोधणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी योग्य ठरू शकतो. मात्र इतर म्युच्युअल फंडप्रमाणे यामध्येही मार्केट रिस्क ही कायम असतेच. आजचा चौथा फंड आहे एडलवाईज बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. हा देखील बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमधील फंड आहे, जो मार्केट परिस्थितीनुसार ॲलोकेशन बदलत राहतो. हिस्टॉरिकल पेआउट पॅटर्ननुसार काही कालावधीतच 1 करोडच्या कॉर्पसवर साधारण 80,000च्या आसपास मंथली पेआउट या फंडातून मिळालेले दिसून आले आहेत. जे इन्व्हेस्टर्स रेग्युलर कॅश फ्लो शोधत आहेत त्यांच्यासाठी ते हा फंड त्यांच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच ठेवू शकतात. मात्र भविष्यात असेच पेआउट मिळत राहतील याची कोणतीही हमी देता येत नाही. आजचा पाचवा फंड आहे सुंदरम ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड. हा ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड कॅटेगरीमधील फंड आहे आणि तुलनेने जास्त इक्विटी एक्सपोजर ठेवू शकतो. हिस्टॉरिकल पेआउट पॅटर्न आपण जर बघितला तर साधारण 1 करोडच्या इन्व्हेस्टमेंटवर 70 ते 90,000 पर्यंत मंथली पेआउट दिसून आलेले आहेत. ग्रोथ सोबत इन्कमचा विचार करणाऱ्या काही इन्व्हेस्टरसाठी हा फंड अभ्यास करण्यासारखा नक्कीच असू शकतो. मात्र मार्केट व्होलॅटिलिटी आणि पेआउट व्हेरिएबिलिटी दोन्ही लक्षात घेणं तेवढंच आवश्यक आहे. आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. समजा यापैकी एखादा फंड तुम्हाला 70,000 पेआउट मंथली देत असेल, मग तो रिटायरमेंटसाठी पुरेसा आहे का? उत्तर आहे, ते पूर्णपणे तुमच्या खर्चांवर अवलंबून आहे. जर तुमचा मंथली खर्च 40,000 असेल तर कदाचित हा कॅश फ्लो पुरेसा वाटेल. पण जर तुमचा खर्च 1,00,000पेक्षा जास्त असेल तर ही रक्कम पुरेशी नाही. म्हणून फायर प्लॅनिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता फंड हा नसतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की माझा खर्च किती आहे. कारण फायरचे गणित कॉर्पसपासून सुरू होत नाही, तर ते खर्चापासून सुरू होते. जर तुमचे इयरली एक्सपेन्सेस 6,00,000 असतील तर तुम्हाला वेगळा कॉर्पस लागेल, आणि जर तुमचे इयरली एक्सपेन्सेस 12,00,000 असतील तर तुम्हाला वेगळा कॉर्पस लागेल. आणि इन्फ्लेशनमुळे हा खर्च वाढतच जाणार आहे. म्हणून फक्त पेआउट बघून आनंदी न होता कॉर्पस टिकवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाची सूचना. अनेक इन्व्हेस्टर्स IDCW पेआउट बघून फंड निवडतात, पण प्रत्यक्षात फंड निवडताना फक्त पेआउट बघणे ही खूप मोठी चूक होऊ शकते.
कारण आज 70,000 पेआउट मिळत असेल तर उद्या ते 50,000 होऊ शकते किंवा काही काळ पेआउट थांबू सुद्धा शकतात. कारण IDCW देणे म्हणजे फंड हाऊससाठी बंधनकारक नसते. म्हणून फंड निवडताना पुढील गोष्टी सुद्धा तपासा. फंड कॅटेगरी, रिस्क लेवल, असेट अलोकेशन, एक्सपेन्स रेशो, लॉंग टर्म परफॉर्मन्स, टॅक्सेशन आणि IDCW कन्सिस्टन्सी. मित्रांनो, जर तुम्ही खरंच फायर प्लॅनिंग करत असाल तर फक्त कॉर्पस तयार करण्यावर लक्ष केंद्रित करू नका. त्या कॉर्पसमधून इन्कम कसं निर्माण करता येईल याचा विचार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण फायरमध्ये फक्त 1 कोटी किंवा 2 कोटी जमा करणं नाही, तर त्या पैशातून आयुष्यभर टिकणारं आर्थिक स्वातंत्र्य कसं निर्माण करता येईल हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आज आपण 5 फंड पाहिले आणि हिस्टॉरिकली त्यांनी IDCW पेआउट किती दिलेत हे सुद्धा बघितलं. पण कोणताही फंड निवडण्यापूर्वी तुम्ही तुमची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आणि मार्केट कंडिशन बघणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि हो, हे व्हिडिओज फक्त एज्युकेशनल पर्पजेससाठी आहेत. इथे दिलेली माहिती कोणतेही बाय, सेल किंवा इन्व्हेस्टमेंटचं रेकमेंडेशन म्हणून घेऊ नये. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमांच्या अधीन असते. IDCW पेआउट हिस्टॉरिकली चांगले रिटर्न्स देत असतील, पण भविष्यातही तेच रिटर्न देतील याची हमी कोणीही देऊ शकत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला नक्कीच कन्सल्ट करा. आणि हो, हे जर कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.